हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 13. क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ त्रयोदशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 13, श्लोक क्रमांक 2. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत. क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम. भारता, सर्व क्षेत्रातील क्षेत्रज्ञ मीच आहे. क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ज्ञान हेच ज्ञान आहे असे माझे मत आहे. नुसते चैतन्य असून उपयोग नाही. हे विश्व निर्माण होण्याआधी येथे तशी अवस्था होतीच. सर्वत्र परम ब्रह्म पसरलेले होते. त्यात परम आत्मशक्ती विहार करत होती. परंतु त्या चैतन्याला जाणणारा कोणीच नव्हता. जंगलात मोर नाचत असेल तर ते पाहणारा कुणीही नसतो. परंतु तोच मोर जर कोणासमोर नृत्य करेल तर त्याच्या कलेची कदर केली जाईल. त्याच्याकडे कला आहे हे समजेल. त्याचा त्या मोरालाही आनंद होईल की कुणीतरी आपली कला पाहिली. पीठ डब्यात असून काय उपयोग? डब्यात असून काय उपयोग? त्याच्या पोळ्या तयार झाल्या तर त्या पीठाचे सार्थक झाले असे म्हणता येईल. बरे, नुसते विश्व निर्माण होऊनही उपयोग नव्हता. कारण चैतन्याला जाणायला समोर चैतन्याची आवश्यकता होती. थोडक्यात काय तर परम आत्मशक्ती आविष्कारित व्हायला जड गोष्टींची आवश्यकता होती. या जडात प्रवेश करून ते जड चैतन्यमय झाले आणि अशा त्या चैतन्यमय जडाला परम आत्मशक्ती जाणवू लागली. त्या जडालाच येथे क्षेत्र असे म्हटलेले आहे. या जडात अंशरूपाने आत्मचैतन्य स्फुरले. त्या अंशात्मक आत्मरूपाला येथे क्षेत्रज्ञ असे म्हटले आहे. आता भगवंत श्री जे सांगत आहेत ते पाहूया. ते म्हणतात, सर्व क्षेत्रातील क्षेत्रज्ञ मीच आहे. आता हे अगदी स्वाभाविक आहे. एकाच परम आत्म्यामधून येथे सजीव सृष्टी निर्माण झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक सजीवात, मग तो कोणताही सजीव असो, परम आत्माच अंशात्मक रूपात चैतन्य रूपाने असतो. उदाहरणार्थ, आपण वीज अनेक यंत्रांमधून सोडतो आणि ती अनेक यंत्रे काम करतात आणि असंख्य विविध वस्तू तयार करतात. परंतु त्या प्रत्येक यंत्रात सोडलेली वीज ही एकच एक असते. यातील काही यंत्रे बंद पडतात, बिघडतात, तरीही ती वीज जशी होती तशीच राहते. ती दुसऱ्या नवीन यंत्रात सोडली जाते आणि तेथे उत्पादन सुरू होते. तसेच अंशात्मक परम आत्माच सर्वत्र सजीवात असतो. सजीवाचा देह मृत झाला की त्यातील अंशात्मक आत्मा नवीन देह धारण करतो. त्या पहिल्या देहाच्या संचित भोगांनुसार नवीन देहात नवीन जीवन सुरू होते. नवा गडी नवं राज्य असे मुक्ती मिळेपर्यंत चालूच राहते. भगवंत श्री पुढे सांगतात की क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ज्ञान हेच ज्ञान आहे असे माझे मत आहे. भगवंत श्री अर्जुनाला उपदेश करत आहेत. त्यामुळे ते म्हणत आहेत की असे माझे मत आहे. हे मत फार फार मोलाचे आणि महत्त्वाचे आहे. आपण जर शरीर हेच चैतन्य आहे असे समजलो आणि या अशा ज्ञानाने आपण जर शरीराशी तादात्म्य पावलो तर जो काही अनर्थ होत आहे त्याचा प्रत्यय आपण आत्ता घेतच आहोत. आपल्या सर्व दुःखाचे मूलभूत कारण म्हणजे आपण आपल्याला शरीर आहोत असे समजतो आणि देहाशी तादात्म्य पावून देहादी इंद्रियांच्या सौख्यासाठी झटत राहतो.
यामुळे यामधून असंख्य भोग निर्माण होतात आणि आपले जीवन भोगमय आणि त्यामुळे दुःखमय होते. याऐवजी जर भगवंत श्रींचे हे मत समजून आणि जाणून आचरणात आणले तर आपण शरीराऐवजी भगवंत श्रींशी तादात्म्य पाहून भोगमुक्त होऊ. याचा दुसरा अर्थही महत्त्वाचा आहे. परमात्माच सर्व सजीवांचे देहात अंशात्मक रूपाने वास करत आहे. परमात्माच सर्व सजीवांच्या देहात अंशात्मक रूपाने वास करत आहे. यामुळेच भगवंत श्री सर्व सजीवांचे अंतरंग जाणतात हे लक्षात घ्यावे. परमात्मा सर्व बाजूने सर्व काही जाणतो. त्याच्यापासून आपण काहीही लपवून ठेवू शकत नाही. तसेच यावरून हेही सिद्ध होते की सर्वाभूती तो एकच एक आत्मा निवास करत आहे. हरिओम.